नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते। आजच्या भागात मी घेत आहे इयत्ता 10वी, विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1। या विषयाचा आपण आज सराव पेपर बघणार आहोत, म्हणजे थोडक्यात कृतीपत्रिका कशी असते ते बघणार आहोत। त्यामधील प्रश्न पहिला अ असा आहे की खालील प्रश्न सोडवा। त्यामध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे G बरोबर GM छेद R चा वर्ग असल्यास गोवा बीच आणि माउंट एव्हरेस्ट चे शिखर यापैकी कोणत्या ठिकाणी गुरुत्व त्वरण G हे जास्त असेल, तर त्याचे उत्तर गोवा बीच असे आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील रासायनिक अभिक्रियेत कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते ते ओळखा। ही जी रासायनिक अभिक्रिया दिली आहे याचे कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते हे बघायचे आहे। Fe+S बरोबर आपल्याला FeS असं दिलेलं आहे, त्या म्हणजेच लोखंड Fe चे ऑक्सिडीकरण आणि गंधकाचे क्षरण होते, हे त्याचे उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचे समर्थन करा। वितळण तार, MCB, रबरी मोजे व जनित्र। आता या चारीपैकी आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे, तर तो शब्द आहे जनित्र। इतर घटक हे वीज वापरावयाच्या बाबतीत घ्यावयाच्या काळजीचे मुद्दे आहेत, म्हणजे बाकीचे जे आहेत हे वीज वापरण्याच्या बाबतीत जी काळजी घ्यावी लागते त्यासाठीचे आहेत। प्रश्न चौथा आहे खालील आकृतीत दाखवलेल्या दृष्टिदोषाचे नाव लिहा। तर ही जी आकृती दिलेली आहे यामध्ये ज्या दृष्टिदोषाचे आहे ते नाव द्यायचे आहे, तर त्याचे उत्तर आहे दूरदृष्टिता। प्रश्न क्रमांक 5 प्रोपेनचे रेणुसूत्र C3H8 आहे, त्यावरून प्रोपेनचे रचनासूत्र काढा। तर या ठिकाणी आपल्याला प्रोपेनचे रचनासूत्र काढायला सांगितलेले आहे, तर आपण उत्तर अशा प्रकारे देत आहोत C चे 3 रेणू आणि H चे 8 रेणू, आणि अशा प्रकारे आपण त्याचे रचनासूत्र काढलेले आहे। प्रश्न क्रमांक 1 मधील प्रश्न क्रमांक 2 B आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा, म्हणजे थोडक्यात आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत। त्यामधील प्रश्न अ आहे किंवा प्रश्न 1 कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य, पुढे त्याची रिकामी जागा आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत फ्लोरीन, ॲस्टेटाइन, ब्रोमीन आणि आयोडीन। तर त्याचं उत्तर क ब्रोमीन असं आहे। प्रश्न दुसरा पितळी भांड्यांवर क्षरणामुळे हिरवट थर जमा होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणती क्रिया कराल। पर्याय दिलेले आहेत विलेपन, धनाग्रीकरण, कथिलीकरण, संमिश्रीकरण। तर त्याचं उत्तर क कथिलीकरण असे आहे। प्रश्न तिसरा खाली दिलेल्या कार्बनी संयुगाच्या रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखा। इथे आपल्याला ही जी एक कार्बनी संयुगांची रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे त्याचे पर्याय 4 दिलेले आहेत समावेशन, प्रतियोजन, अपघटन, क्षपण। तर त्याचे उत्तर आहे ब प्रतियोजन। प्रश्न चौथा बर्फात रिकामी जागा मिसळून बर्फाचे तापमान 0°C पेक्षा कमी करता येते। या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत बर्फामध्ये भुसा, वाळू, मीठ किंवा कोळसा। या चारीपैकी कोणतं असं काय मिसळायचं आहे की जेणेकरून बर्फाचे तापमान 0°C पेक्षा कमी करता येते, तर त्याचं उत्तर आहे क मीठ। बर्फात मीठ मिसळून बर्फाचे तापमान 0°C पेक्षा कमी करता येते। प्रश्न 5 आहे बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर काढताना मिळणारी प्रतिमा ही रिकामी जागा असते सुलटी व वास्तव, ब सुलटी व आभासी, क उलट व वास्तव, ड उलट व आभासी। तर या चारींपैकी क उलट व वास्तव हे उत्तर बरोबर आहे। आता बघूयात प्रश्न क्रमांक 2 खालील प्रश्न सोडवा। त्यामध्ये प्रश्न पहिला आहे खाली जी ही अभिक्रिया दिलेली आहे या अभिक्रियेचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। तर या ठिकाणी आपल्याला ही एक रासायनिक अभिक्रिया दिसत आहे, याच्यावरून प्रश्न अ विचारलेला आहे की वरील अभिक्रियेचा प्रकार ओळखा, आणि आ हा प्रश्न विचारलेला आहे की वरील अभिक्रियेची व्याख्या लिहा। तर उत्तर देऊयात विद्यार्थ्यांनो।
ही जी अभिक्रिया आहे ही अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया आहे. तर आ या प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. तर या ठिकाणी आपण जी अभिक्रिया ओळखलेली आहे ती आहे विस्थापन अभिक्रिया आणि त्याची व्याख्या सुद्धा दिलेली आहे. आता आहे प्रश्न क्रमांक 2. जर एका माध्यमातून 1.5 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद वेगाने जाणारा प्रकाश दुसऱ्या माध्यमात गेल्यास व त्याचा वेग 0.75 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद होत असल्यास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल? तर त्याचं उत्तर देऊयात. पहिल्या माध्यमाचा वेग, प्रकाशाचा जो वेग आहे तो v1 बरोबर आपण घेतलेला आहे 1.5 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद. तर दुसरं जे माध्यम आहे त्याच्यामधील प्रकाशाचा वेग v2 हा आपण घेतलेला आहे तो आहे 0.75 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद. आता आपल्याला अपवर्तनांक काढायचा आहे. पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक बरोबर 2n1 बरोबर किती हा आता आपण या सूत्रानुसार काढणार आहोत. तर इथे सूत्र दिलेले आहे v1 छेद v2. तर त्या ठिकाणी आपण v1 ची व्हॅल्यू घातलेली आहे, v2 ची व्हॅल्यू घातलेली आहे आणि उत्तर आपल्याला 2 आलेलं आहे. म्हणजेच पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा 2 असेल. आता आहे प्रश्न क्रमांक 3. आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे ही एक आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपांची आकृती दिलेली आहे. त्यामध्ये प्रश्न अ विचारलेला आहे. ए या चौकटीत दर्शवलेला खंड ओळखून त्या खंडातील कोणत्याही एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा. ही जी आवर्त सारणी दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला ए अशी चौकट दर्शवलेली आहे. तर त्याचं उत्तर आहे ए या चौकटीत दर्शवलेला खंड हा एस खंड आहे. हा जो उभा खंड असतो हा एस खंड असतो. S16 बरोबर त्याचं बघा दिलेलं आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 16 एस खंडातील कोणत्याही एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन या ठिकाणी आपल्याला सांगायचं होतं. त्यानंतर प्रश्न आ आहे बी या अक्षराने दर्शवलेल्या मूलद्रव्याचा खंड ओळखून कितव्या आवर्तनात आहे ते लिहा. आता ही जी आवर्त सारणी आहे बी आपल्याला अक्षर दर्शवलेले आहे तर याचा खंड ओळखायचा आहे. तर हा खंड डी हा खंड आहे आणि हे जे मूलद्रव्य आहे Fe हे मूलद्रव्य चौथ्या आवर्तनात आहे असं आपण उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 4 आहे खाली दिलेल्या हायड्रोकार्बनची IUPAC नावे लिहा. त्यामध्ये अ CH3 CHOH CH3 आणि आ आहे CH3 CH2 COOH. तर त्याचं उत्तर अ चं उत्तर असेल CH3 CHOH C3 म्हणजे प्रोपेन टू ऑल आणि आ चं उत्तर असेल CH3 CH2 COOH प्रोपोनिक ऍसिड. म्हणजे त्याची आपण ही जी खाली हायड्रोकार्बन दिलेली आहे त्याची IUPAC नावे दिलेली आहेत. प्रश्न 5. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बसवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग का करतात ते लिहा. उत्तर आहे विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग केला जातो कारण त्याचा 2 कारण दिलेली आहेत. टंगस्टन धातूचा रोध व वितळनांक हा सुमारे 3422 अंश सेल्सिअस इतका जास्त आहे. शिवाय दुसरं कारण आहे विद्युत धारतेमुळे टंगस्टनला उच्च तापमानाला गरम करता येते त्यामुळे त्यातून जास्त प्रकाश मिळवणे शक्य होते. या 2 कारणांच्यामुळे टंगस्टन या धातूचा उपयोग विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी करतात. प्रश्न 6 आहे महेंद्र व विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसले आहेत. त्यांची वस्तुमाने ही 75 किलोग्राम व 80 किलोग्राम इतकी आहेत. तर त्यांच्यातील गुरुत्वीय बल किती आहे? या ठिकाणी आपल्याला जी ची किंमत दिलेली आहे. आता उत्तर बघूयात. R बरोबर 1. त्यानंतर M1 बरोबर आपण 75 kg घेतलेले आहे तर M2 बरोबर आपण 80 kg म्हणजेच महेंद्र आणि विराट या दोघांचे वस्तुमान घेतलेले आहे. तर डिस्टन्स आपण 1 मीटर घेतलेला आहे.
ची किंमत आपल्याला दिलेली आहे 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर। आता न्यूटनच्या सिद्धांतानुसार जो फॉर्म्युला हा आहे, या फॉर्म्युल्यामध्ये आपण आहे तशा व्हॅल्यू घातल्यानंतर उत्तर आपल्याला 4.002 गुणिले 10⁻7 न्यूटन इतकं गुरुत्वीय बल आहे। खाली दिलेल्या आकृतीत प्रक्रिया ओळखून थोडक्यात स्पष्ट करा। ही जी आकृती दिलेली आहे, या आकृतीत कोणती प्रक्रिया दिलेली आहे ही आपल्याला ओळखायची आहे आणि त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचं आहे। तर उत्तर असं असेल, ही जी आकृती दिलेली आहे ही आकृती धनाग्रीकरण ही जी प्रक्रिया आहे याची दिलेली आहे। या पद्धतीमध्ये तांबे, ॲल्युमिनियम यासारख्या ज्या धातू आहेत या धातूंवरती विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्या ऑक्साईड पातळ मजबूत असा लेप देतात। यासाठी तांबे किंवा ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्न सोडवा। त्यामधील प्रश्न अ1, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। या ठिकाणी आपल्याला ही एक आकृती दिलेली आहे, याचे निरीक्षण करायचे आहे आणि जे प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तर द्यायची आहेत। प्रश्न पहिला आहे, आकृतीत निसर्गातील कोणत्या घटनेशी संबंधित आहे ते ओळखून लिहा। तर त्याचं उत्तर आहे, आकृतीत दाखवलेली नैसर्गिक घटना ही इंद्रधनुष्य निर्मितीची आहे। प्रश्न हा आहे, त्या घटनेत प्रकाश किरणांशी संबंधित कोणकोणत्या क्रिया दिसून येतात। तर ही जी घटना आहे या घटनेत प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या प्रक्रिया दिसून येतात। प्रश्न ई आहे, आकृती काढून वरील क्रिया दर्शवा। तर ही जी आकृती आहे आपल्याला आकृती काढायची आहे। या ठिकाणी आपण ती आकृती काढलेली आहे, तसेच त्याची नावे दिलेली आहेत। इथून हे प्रकाश किरण, पाण्याचा थेंब सापडल्यानंतर अपस्करण, अपवर्तन, त्याचबरोबर आंतरिक परावर्तन अशी आपण नावे या ठिकाणी दिलेली आहेत किंवा त्या क्रिया दर्शवलेल्या आहेत। प्रश्न दुसरा आहे, खालील आकृती कोणते नियम दर्शवते ते ओळखून संबंधित 3 नियम लिहा। ही जी आकृती दिलेली आहे ही आकृती आपल्याला ओळखायची आहे, त्यामध्ये कोणते नियम आहेत किंवा ती कोणते नियम दाखवते आणि त्या संबंधीचे 3 नियम लिहायचे आहेत। तर त्याचं उत्तर आहे केपलरचे नियम। त्यामध्ये पहिला आहे, ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। या ठिकाणी हा सूर्य दाखवलेला आहे। ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते। हा झाला दुसरा नियम। तर तिसरा नियम आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा त्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो। तर हे केपलरचे 3ही नियम आपण सांगितलेले आहेत। प्रश्न तिसरा आहे, एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 8, 2 असे आहे। यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर हे जे मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन दिलेले आहे या मूलद्रव्याचा अणुअंक किती असेल, मूलद्रव्याचा गण कोणता आणि हे मूलद्रव्य कितव्या आवर्तनात आहे, असे 3 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। प्रश्न पहिल्याचं उत्तर देऊयात। याचा अणुअंक 20 हा आहे, मूलद्रव्याचा गण 2 आहे, तर हे मूलद्रव्य 4थ्या आवर्तनात आहे। प्रश्न चौथा, कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व तुमच्या शब्दात वर्णन करा। तर या ठिकाणी तुम्ही कुठलाही एक कृत्रिम उपग्रह घेऊ शकता आणि त्याचे महत्त्व तुमच्या शब्दात वर्णन करत असताना त्या ठिकाणी तुम्ही हे सर्व पॉइंट्स मेन्शन करू शकता। त्यामध्ये कृत्रिम उपग्रहाचे हवामान कसं असेल, दळणवळण, त्या ठिकाणी प्रक्षेपण, दिशादर्शक, संरक्षण, निरीक्षण, हे जे सर्व मुद्दे आहेत या मुद्द्यांचा आपण त्या ठिकाणी 3-3 प्रत्येक कोणतेही मुद्दे द्यायचे आहेत। प्रश्न चौथा आहे, सोबत आकृतीचे निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरे लिहा। ही आता आकृती आपल्याला बघायची आहे किंवा निरीक्षण करायचे आहे। प्रश्न पहिला, सोबतच्या आकृतीत दर्शवलेले उपकरण ओळखा। या उपकरणाचा एक उपयोग लिहा। या उपकरणात ऊर्जेचे स्थानांतर कसे होते ते लिहा। तर ही जी आकृती आहे किंवा ही जी आकृती दाखवलेली आहे, हे चित्र दाखवलेले आहे, हे चित्र किंवा हे जे उपकरण आहे हे एक जनित्र आहे। वीज निर्मितीसाठी या उपकरणाचा उपयोग केला जातो। शिवाय प्रश्न तिसरा काय होता, या उपकरणात ऊर्जेचे स्थानांतरण कसे होते।
तर या उपकरणामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण हे यांत्रिक ऊर्जेतून विद्युत ऊर्जेमध्ये होते. आता बघूयात प्रश्न चौथा. खालील समीकरण पायरी पायरीने संतुलित करून लिहा. त्यामध्ये हे समीकरण दिलेले आहे NaOH अधिक H2SO4 तसेच पुढे अभिक्रिया दिलेली आहे Na2SO4 अधिक H2O. तर पहिली पायरी आहे दिलेले रासायनिक समीकरण. त्यानंतर पायरी दुसरी दिलेली आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूच्या मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना. Na1 अभिक्रियाकारकातील अणूंची संख्या आणि उत्पादितातील अणूंची संख्या. तर Na मध्ये 1 आहे, या ठिकाणी 2 आहे. O साठी 5, तर इकडे सुद्धा 5 आहे. H ची आहे 3, तर इकडे H ची आहे 2 आणि S ची इथं आहे 1, तर इकडे S ची आहे 1. तर म्हणजे दोन्ही बाजूची आपण तुलना केलेली आहे. आता पायरी क्रमांक 3 बघूयात. समीकरण संतुलित करून संतुलित जे आहे ते समीकरण लिहायचं आहे आपल्याला. Na ची आहे 1, तर या ठिकाणी Na 2, तर या ठिकाणी O हे आपण 6 घेतलेले आहे. अभिक्रियाकारकातील आणि उत्पादितातील संख्यांची अणूंची संख्या 6 केलेली आहे. H ची 4 केलेली आहे, तर S ची 1 आहे तशीच ठेवलेली आहे. त्यानंतर संतुलित समीकरण आपण खाली घेत आहोत. 2NaOH अधिक H2SO4 पुढे संतुलित समीकरण लिहित आहोत Na2SO4 अधिक 2H2O. प्रश्न दुसरा आहे खालील परिच्छेदात दिलेली प्रक्रिया ओळखून ती दर्शवणारी नामनिर्देशित आकृती काढा. ॲल्युमिनाच्या वितळलेल्या मिश्रणाचे द्रवणांक 2000°C. स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केले जाते. या टाकीच्या आतील बाजूला ग्राफाइटचे अस्तर असते. हे अस्तर ऋणाग्राचे काम करते. वितळलेले विद्युत अपघटनी पदार्थात बुडवलेल्या कार्बन म्हणजेच ग्राफाइटच्या कांड्यांचा संच धनाग्र म्हणून काम करते. द्रवणांक 1000°C पर्यंत कमी करण्यासाठी मिश्रणामध्ये क्रायोलाइट म्हणजेच Na3AlF6 आणि फ्युअरस्पार CaF2 मिसळले जाते. तर उत्तर आहे ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण किंवा ॲल्युमिनियमचे निष्कर्षण. त्याची आपण एक ही आकृती काढलेली आहे. बघा या ठिकाणी त्या आकृतीची सर्व नावे दिलेली आहेत. हा जो आहे हा ऋणाग्र म्हणजेच ग्राफाइटचे अस्तर आहे. शिवाय ॲल्युमिना, क्रायोलाइट आणि फ्युअरस्पार यांचे मिश्रण यामध्ये आहे. वितळलेले जे ॲल्युमिनियम आहे ते बाहेर जाण्याचा मार्ग या ठिकाणी दाखवलेला आहे. तसेच हे 3 धनाग्र आहेत. ही एक पोलादी टाकी आहे आणि त्यामध्ये हे वितळलेले ॲल्युमिनियम आहे. तर अशा प्रकारे आपण त्याची नावांच्या सहित आकृती काढलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्न सोडवा. त्यातला प्रश्न पहिला. उताराचे वाचन करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा जो उतारा आहे हा मी थोडक्यात वाचते. उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे वाढत जाते. तोपर्यंत दोन वस्तूचे तापमान सारखं होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांच्या ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थिती असल्यास म्हणजे जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही. तर हा एक उतारा आपण थोडक्यात त्याचे वाचन केलेले आहे. तर त्यावरचे प्रश्न बघूयात. उष्णता स्थानांतरण कोठून कोठे होते? तर त्याचं उत्तर आहे उष्णतेचे स्थानांतरण उष्ण वस्तूंकडून थंड वस्तूकडे होते. त्यानंतर प्रश्न आ. अशा स्थितीत आपणास उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो? तर अशी ही जी स्थिती आहे यामध्ये उष्णता विनिमयाच्या तत्वाचा बोध होतो. हे तत्व थोडक्यात कसे हे सांगा. ही जी क्रिया आहे यामध्ये गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू ही उष्णता ग्रहण करते. जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केली तर उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता यालाच उष्णता विनिमयाचे तत्व असे म्हणतात. प्रश्न ई आहे. या तत्वाचा उपयोग
पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माच्या मापनासाठी केला जातो? त्याचं उत्तर आहे पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकता या गुणधर्माचे मापन करण्यासाठी या तत्वाचा उपयोग केला जातो. आता आहे प्रश्न 2. खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. इथं आपल्याला आकृती दाखवलेली आहे, याचे नीट निरीक्षण करून घ्या आणि आता खाली काही प्रश्न विचारले आहेत याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूयात. आकृतीत दर्शवलेल्या भिंगाची रचना कोणत्या दर्शकामध्ये आढळते? तर त्याचं उत्तर आहे ही जी भिंगाची रचना दाखवलेली आहे ही अपवर्तनी दूरदर्शकामध्ये म्हणजेच दूरदर्शी किंवा दुर्बीण यामध्ये वापरलेली जाते. या दर्शकाचे कार्य कसे चालते हे लिहा. त्यामधला पहिला मुद्दा, दूरच्या वस्तूकडून येणारे प्रकाश पदार्थ भिंगाच्या सहाय्याने एकवटला जातो व प्रतिमा तयार होते आणि ही प्रतिमा नेत्रिकेसाठी वस्तूचे काम करते आणि अंतिम प्रतिमा तयार होते. अशा पद्धतीने या दर्शकाचे कार्य चालते. या दर्शकात विभिन्न विशालन कसे मिळवता येते? वेगवेगळ्या नाभीय अंतरांच्या नेत्रिका वापरून दूरदर्शिकाच्या सहाय्याने विभिन्न विशालन मिळवता येते. त्यानंतर आकृतीला योग्य नावे देऊन आकृती पुन्हा काढायची आहे. हीच आकृती आपल्याला योग्य अशी नावे द्यायची आहेत. यामध्ये ही पदार्थभिन, ही नेत्रिका आणि आपण ही नावं देऊन परत आकृती काढलेली अशा पद्धतीने आहे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, याची तुम्हाला काही मदत होत असेल तर सहज शिक्षण चॅनलला नक्की लाईक करा. तसेच या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. थँक्यू.